झी 24 तास एक पाऊल पुढे। इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचा कटऑफ या भागामध्ये मी चर्चा करणार आहे। या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसची मालकी नेमकी कोणाकडे होती? जेव्हा खासगीकरणाचं वारं आपल्याकडे 1980 दशकात वाहू लागलं तेव्हा अचानक महाराष्ट्रात आवश्यकता नसतानाही एखाद्या पावसाळ्यात जशा कुत्र्या छत्र्या उगवतात तसे ही कॉलेजेस काढली तरी कोणी? पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजकारण्यांची खासगी महाविद्यालय, मत्स्यधरी शिक्षण संस्थेचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जालना, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांचंच कॉलेज, त्याच्यामध्ये 473 पैकी 283 जागा रिक्त आहेत। इंजिनिअर म्हणजे शिक्षण मंत्र्याच्या कॉलेजेस मध्येच जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत। हे आणखीन एक मंत्र्याचं कॉलेज माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नागपूरच्या कॉलेजमध्ये 378 पैकी 153 जागा रिक्त। हे सगळे गोरगरिबांसाठी केलेले होते तरी सुद्धा गोरगरीब यांच्याकडे येत नाहीयेत। राजेंद्र मुळक अर्थ राज्यमंत्री 284 पैकी 229 म्हणजे जवळपास विक्रमच केलेला आहे। 81.94 जवळपास 82% जागा रिक्त आहेत। एक प्रकारे सुवर्ण पदकच द्यायला हवं अशांना। रोहिदास पाटील माजी कृषी मंत्री यांच्या नाशिकच्या कॉलेजमध्ये 315 पैकी 228 जागा रिक्त। जवाहर एज्युकेशन सोसायटी आपण पाहिले की आता नागपूर विजय वडेट्टीवार माजी ऊर्जा मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कॉलेजमध्ये 315 पैकी 253 म्हणजे 88% इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या आहेत। गॅटच्या करारानंतर शिक्षणाला आम्ही सेवा उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर प्रेम कसं आलं की गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे। मग गोरगरीब यांच्या कॉलेजेसमध्ये का आले नाहीत? यांच्या फिया परवडणाऱ्या नव्हत्या का? यांच्या कॉलेजेसमध्ये मिळणाऱ्या गुणवत्तेचा प्रश्न होता? प्रत्येक राजकारणी प्रत्येक आमदार हा शिक्षण सम्राट कसा झाला याचा आपण शोध घेणार आहोत। मी जाणार आहे आशिष देशमुख यांच्याकडे। आशिष देशमुख, तुम्ही मला सांगा, तुम्ही आता हे मंत्र्यांचे पाहिलेत, स्वतः उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्र्याच्या कॉलेजला विद्यार्थी मिळत नाहीयेत, आता तरी तुम्ही कबूल कराल की धोरण चुकलं आणि संस्था चालक ज्यांचे हेतू शुद्ध नव्हते त्यांची कॉलेज आज रसातळाला गेली, बुडाली। नाही बघा, ज्या AICTE ज्या जागा वाढवल्या त्या जास्तीत जास्त जागा ह्या मोठ्या शहरांमध्ये वाढवल्या। म्हणजे ते पुणे असो, मुंबई असो, नागपूर असो, औरंगाबाद असो, जे मागासलेल्या भागाचं वैज्ञानिक महामंडळ आहेत त्यांनी जे टेक्निकल एज्युकेशनचा बॅकलॉग सांगितला त्या दृष्टीने जे ग्रामीण भागातमध्ये कॉलेजेस आले त्याच्यामध्ये मुलं मिळू शकले नाही, कारण की जास्तीत जास्त मुलं हे नवीन कॉलेजेस आणि जे जुने कॉलेज तिथे शिफ्टमध्ये संख्या वाढवण्यात आली। एकेका कॉलेजमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या जी वाढली त्याच्यामुळे ग्रामीण भागाचे कॉलेज हे कुठेतरी मागे राहिले, त्यांना मुलं मिळू शकले नाही असं मी तुम्हाला सांगितलं। पण मला सांगा, या सगळ्या राजकीय नेत्यांचं शिक्षण प्रेम हे अतिशय टिळक आगरकरांच्या तोडीचं होतं, यांना शिक्षणामध्ये फार मोठी क्रांती करायची होती। असं सगळं असताना मला सांगा, एवढ्या जागा का रिक्त राहाव्यात? यांच्याकडे गुणवत्ता नाही असं कबूल करा ना एकदा। गुणवत्ता सगळ्या विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये नाही आहे असं मी बिलकुलच मानणार नाही। पुष्कळ असे चांगले कॉलेज आहे, पण जे समाजामध्ये या कॉलेजेस बद्दलचं परसेप्शन आहे की जे समाजामध्ये या कॉलेजेस बद्दलचे जनसामान्यामध्ये प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे ती कुठेतरी चुकीची आहे। आणि फक्त मला वाटतं की ज्या मोठ्या प्रमाणात मशरूमिंग ऑफ कॉलेजेस झालं आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कॉलेजेस आले त्याच्यामुळे जागा रिकाम्या आहेत। याच्यामध्ये जर बृहत आराखडा आपण सगळ्यांनी मिळून बसून बनवला असता तर अशी विदारक परिस्थिती बरोबर आहे। आशिष देशमुख, परसेप्शन हे एक्सपिरियन्सवर अनुभवावर येतं। व्हीजेटीआयचा अनुभव चांगला असल्यामुळेच की काय व्हीजेटीआय मध्ये आज वर्षानुवर्ष ऍडमिशनला रांगा लागतात, त्यांना आपण विचारूया। मी जाणार आहे ओजी काकडे यांच्याकडे। काकडे, मला सांगा, वर्षानुवर्ष तुमच्याकडे गुणवत्तेचा दर्जा वाढतच जातोय, ऍडमिशनचा कटऑफचा आकडा वाढतच जातोय, PCM मधला 12वीचा, आणि बाकीच्या ठिकाणी बघा 80 आणि 88% म्हणजे त्यांच्याकडे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या आता 88-90% जात चालली आहे। काय झालं महाराष्ट्रात नेमकं? यात मला 2-3 गोष्टी प्रामुख्याने नमूद करायच्या वाटतात। आत्ताच मला वाटतं नवले साहेबांनी म्हटलं की विद्यार्थ्यांची संख्या तेवढीच राहिली पण नंबर ऑफ कॉलेजेस वाढले। पण उद्योगधंद्यांची गरज जर आज आपण बघितली
तर उद्योगधंद्यांना एवढ्या अभियंत्यांची गरज नाही असं म्हणता येणार नाही. नॅस्कॉमचा रिपोर्ट म्हणतो की तुमची एम्प्लॉयबिलिटी कमी आहे. बरोबर आहे. आज जर आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशोच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार केला ग्लोबल कंटेक्समध्ये, तर आपला GR अजूनही कमी आहे, जो वाढवायची गरज आहे. तर आपल्याला या एवढ्या संस्थांची गरज नाही असं म्हणता येणार नाही. त्यामुळे मी असं म्हणेल की धोरण चुकीचं नव्हतं, त्याची अंमलबजावणीत कुठेतरी आपण फेल झालो आणि सगळं खापर आपण अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या माथी फोडतो की ते जागा वाढवून देतात. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एखाद्या कॉलेजला जर मान्यता नाकारण्यात आली तर दुसऱ्या दिवशी एक मोठा वकील उभा करून ते सुप्रीम कोर्टात जातात. अगदी बरोबर. आणि राईट टू प्रोफेस इज वन ऑफ द राईट्स, याच्या खाली ते मान्यता घेऊन येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक सर्वकष धोरण आपण आखायला पाहिजे, ज्यात सगळ्या स्टेटचे इनपुट घ्यायला पाहिजे, सो दॅट इफ समबडी गोज टू द कोर्ट वी कॅन डिफेंड दॅट दिस इज व्हॉट इज अ नीड अँड दिस इज व्हॉट वी वॉन्ट. बरोबर आहे. मला काकडे साहेब तुम्ही सांगा, 2002 साली मला आठवतंय TMA पै फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक सरकार असा जो निकाल लागला होता, त्या निकालानंतर प्रचंड मोठी उलथापालथ झाली. आपलं शुल्क ठरवायचा अधिकार सुद्धा या कॉलेजेसना मिळाला आणि तिथं खरी या पिळवणुकीला आणि घसरणुकीला सुरुवात झाली. काय सांगाल? नाही, त्याच्या आधी पेड आणि फ्री सीट्सचा जो कन्सेप्ट होता, त्याच्या मागचा उद्देश हा होता की जे विद्यार्थी अफोर्ड करू शकत नाही त्यांना कमी फीजमध्ये त्यांचं बर्डन त्या पेड सीटच्या विद्यार्थ्यांवर पास ऑन करायचं आणि त्याच्यामुळे एक सोशल बॅलन्स स्ट्राईव्ह करायचा, त्याच्या मागचा हा उद्देश होता. त्याच्यानंतर त्या निकालानंतर एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एक शिक्षण शुल्क समिती आपल्याकडे कन्स्टिट्यूट झाली आणि सध्या एक्सपेंडिचर बेस्ड शुल्क ठरवण्यात येतं. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एक्सपेंडिचर स्टेटमेंट जेव्हा आपण सबमिट करतो तेव्हा सॅलरी आणि नॉन सॅलरी एक्सपेंडिचर जो देतो, त्यात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती शुल्क डिसाईड करतात. त्यामुळे तफावत इतकी आहे की काही कॉलेजेसची फीस ₹1,00,000 वरती गेलेली आहे, काही कॉलेजेसची 60,000 आहे. त्यामुळे काही कॉलेजेस काही लोकांच्या रीचच्या बाहेर गेलेले आहेत. बरोबर आहे. तर एक सर्वकष विचार व्हावा की आजही GR कमी आहे, कॉलेजेसची गरज आहे, म्हणजे पण सर विद्यार्थी पाठखा फिरवत आहे. सर मला तुम्ही सांगा, म्हणजे पुन्हा एकदा धोरण लकवा इथे दिसून येतो आणि त्याही पेक्षा सुद्धा हेतू शुद्ध नसल्यामुळे केवळ असलेल्या धोरणाचा फायदा मिळावा म्हणून राजकारण्यांनी आपलं शिक्षण प्रेम असं पुतळा मावशीसारखं दाखवून दिलं की जणू काही आता शिक्षणाचे आपणच तारवार आहोत. अशा प्रत्येक गावागावामध्ये असे शिक्षण सम्राट निर्माण झाले आणि त्या शिक्षण सम्राटांनीच एक प्रकारे गुणवत्ता पायदळीत उडवून या इंजिनिअरिंगच्या संपूर्ण शिक्षणाचं वाटोळ केलं, असं चित्र निर्माण झालेलं आता दिसतंय. मला एकदा घ्यायचा एक ब्रेक आणि ही परिस्थिती सुधारायची कशी या विषयावर मी चर्चा करणार आहे पुढल्या भागामध्ये. कुठे जाऊ नका. आपण पाहता इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ. झी 24 तास एक पाऊल पुढे.